हे बघ. चला तर मग आज आपण हे फुलकोबू पत्ता कोबूपासून ही अशी आहे बघा, थोडी शिळी झालेली होती माझी, ह्याच्याकडून मुठे बनवून घेऊ. हॅलो फ्रेंड, आज आपण कोबूपासून मुठे बनवून घेऊ. ही पत्ता कोबू आहे बरं का. मी तुम्हाला दाखवते. मी किसून घेतली होती, थोड्या वेळाने दाखवते. किसून घेतली मी, अर्धी पत्ता कोबू छोटी होती, किसून घेतली. त्याच्यामध्ये गूळ टाकला आहे, सोडा टाकला आहे, मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकली. तुम्ही हिरवी लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची टाकू शकता, तुमच्यात खूप स्पायसी खात असतील तर. ह्याच्यामध्ये ओवा टाकला आहे, थोडा जिरे टाकले, तर पाव चमचा ओवा टाकला, अर्धा चमचा जिरा टाकला, अर्धी चमची मिरची टाकली, पाव चमची हळदी टाकली आणि हे छोटा पाव चमचा सोडा आहे बरं का. सोडा जास्त टाकू नका. तिंबताना थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे हे चांगले फुगून येते. ह्याच्यामध्ये बसल तेवढंच तिंबायचं, जास्त वरून पाणी टाकायचं नाही. आता मी तुम्हाला दाखवते. का तर माझी शिळी कोबू आहे, मला पाणी लागणार आहे. हो का, असं चोळून चोळून तिंबायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं. थोडं पाणी टाकते, गुळ बारीक करून टाकते. गुळ तसा साबूत टाकला तर तोंडात गुळाचे खडे तसेच येते. आता ह्याला चांगलं थोडंसं पाणी टाकून तिंबून घेते. आता बघा, पीठ चांगलं घट्ट तिंबलं आहे. हो का, घट्ट तिंबलं आहे पीठ आपल्या पोळीपेक्षा. असे पोळपाटावर घेऊन असे थोडे थोडे घेऊन असं लांब लांब करायचे. तुम्ही ह्याच्यापेक्षा लांब करू शकता, तुम्हाला जास्त करायचे असते तर. ह्याच्यापेक्षा जाड पण छान लागते बरं का. आता ह्याच्यामध्ये वरण ठेवलं, ह्याच्यामध्ये भात ठेवलं आणि हे कुकरमध्ये, आता ह्या कुकरमध्ये मी शिजायला ठेवणार आहे. जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या ह्याच्या आणि परत ह्याला कट करून फोडणी टाकायचं. दाखवते मी तुम्हाला. आता हे बघा, ह्याचे छानपैकी तुकडे तयार केले तर लहान लहान, जास्त मोठे करायचे नाहीत. आता इथे तेल गरम ठेवले मी. ह्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकते. मोहरी तर तळली की जिरे टाकते. मोहरी चांगली तळतळून आली, आता जिरे टाकते. आता जिरे टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये तीळ टाकायचे. हो का, तीळ उडून येते म्हणून तसं झाकून ठेवायचं. आणि आता आपल्याला त्या तिळामध्ये हे टाकायचं ठेवतं. तीळ खूप लवकर उडतात बाहेर बरं का, आणि अंगाला पण पोळते, म्हणून त्याच्यावर काय ते थोडंसं झाकायचं. मी झारण्यात घातला होता म्हणून उडून वरी आलेलं आहे. इतके टेस्टी लागतात नाही. तुम्ही दह्याबरोबर खावा, ताकाबरोबर खावा, नुसते खाल्लेसुद्धा तरी टेस्टी लागतात. पण हे चुरून थोडं दही टाकून खाल्लं का ह्याच्यावर तर खूप टेस्टी लागतात परत. बघा किती छान दिसायले, तीळ कसे चिटकलेत छान. ह्याच्या आतमध्ये तीळ टाकू नका बरं का. आतमध्ये तीळ टाकल्यानंतर हे खमंग लागत नाही. वरून तीळ असे टाकावे लागते. मग आता ह्याला थोडंसं जास्त निबर होऊ द्यायचं नाही, मऊच राहू द्यायचे. मऊ चांगले लागते ही, जास्त निबर चांगले लागत नाहीत. बघा बरं किती छान दिसायले. तर फुलकोबू पत्ता कोबू म्हणतात ना, त्याच्याकडनं तयार केलेले. मी आता तुम्हाला काढून दाखवते. माझी शिळी होती म्हणून पाणी लागलं थोडं. शिळी ताजी कोबू असली ना तर त्याला पाणी थोडंसुद्धा लागत नाही. हे कोबूचे होते तर, उपासाच्या भोपळ्याचे होते तर, तुम्हाला सांगते मी, दुधी भोपळ्याचे होते तर, कोथिंबिरीचे होते तर, मेथीचे होते तर, तुम्हाला जशाचे करायचे त्याचेसुद्धा होते. टोमॅटोचे सुद्धा होते. ते टोमॅटो मिक्सरमधून बारीक काढायचं आणि तेवढ्याचमध्ये पीठ तिंबायचं आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं आणि तयार करायचं. माझे जर हे कोबूपासून तयार केलेले मुठे तुम्हाला आवडले असतील ते सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे मुठे कसे वाटले. तुम्ही हे कशाबरोबर पण खाऊ शकता आणि तुम्हाला ताकाबरोबर दह्याबरोबर खायचं नसलं तर नुसतं पण तुम्ही सर्व करा, खूप छान लागते बरं का. धन्यवाद.